प्रचाराची रणधुमाळी चालू असताना आणि एक ठाणे महापालिकेचे उमेदवार म्हणून तुम्ही उभे असताना आज या ठिकाणी 10वीची सराव परीक्षा आयोजित केली होती, त्या ठिकाणी तुम्ही आलात, काय सांगाल? धर्मवीर आनंदीके साहेबांनी सुरू केलेल्या SSC परीक्षा, विद्यार्थ्यांची भीती आणि त्यांना सावरण्यासाठी सुरू केलेल्या परीक्षा गेल्या दिव्या शहरात शहर प्रमुख रमाकांतजी मडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 19 वर्ष होत आहेत. यावर्षी ही परीक्षा निवडणुकीच्या काळात लागली, तरी सुद्धा आमचं असं म्हणणं आहे की जे आपण पहिल्यापासून करत आलो आहे त्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आज आम्ही नुकत्याच प्रचारातनं पहिल्यांदा इथे आलो. आम्हाला असं वाटतं की पहिलं लग्न कोंढाण्याचं झालं पाहिजे, मग रायबाचं झालं पाहिजे. या आम्ही आदेशानुसारच मार्गदर्शनानुसार आम्ही त्याप्रमाणे चाललो. आणि इथे गणेश विद्या मंदिर शाळेचे सचिव साई पाटील साई म्हात्रे ह्यांचं सहकार्य असतं नेहमी आपल्याला. या शाळेच्या माध्यमातून आपण 300 ते 350 मुलांची परीक्षा घेत असतो. या परीक्षेला सगळ्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि या प्रभाग क्रमांक 28चे सगळे उमेदवार त्यांना भेटून येऊन गेले, त्यांना शुभेच्छा दिल्या. एक आज पहिला सराव परीक्षा असून अजून यापुढे किती पेपर बाकी आहे आणि दुसरी गोष्ट किती शाळा यामध्ये सहभागी होतात? दिव्या शहरातल्या सगळ्या शाळा यामध्ये सहभागी होतात. 3 दिवसाचे असते आपल्यात प्रत्येक रविवारी. पहिली तारीख असते आजची 4, दुसरी 11 आणि तिसरी 18, अशा 3 रविवारी आपल्या परीक्षा आहेत. आणि या परीक्षेला पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद असतो. मॅडम, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एक उमेदवार म्हणून दिवेकरांना काय संदेश द्याल? दिवेकरांना मी हा संदेश देईन की आम्ही आतापर्यंत काम करत आलोय, पुढेही आम्ही काम करत राहू. फक्त तुमचा सगळ्यांचा पाठबळ आम्हाला हवा आहे, तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला हवा आहे. मी या संधीचं नक्की सोनं करून दाखवेल, ही मी तुम्हा सगळ्यांना अपेक्षा देते. SSC सराव परीक्षेमध्ये बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिवसेना दिवा शहरातर्फे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. व येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षासाठी पण सुद्धा प्रभाग क्रमांक 27, 28 आणि 29 मधल्या सगळ्या उमेदवार व शहर प्रमुख रमाकांत मडवीजी यांच्यातर्फे शुभेच्छा देते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. एवढंच अडकली मी. This is Nirbhit News. Fearless journalism.